आपल्याला काय पाहायचं आहे आज? सरासरी म्हणजे काय? ऐकला आहे ना शब्द आपण? सरासरी किंवा ॲव्हरेज शब्द आपण ऐकलेला आहे, हो ना? ॲव्हरेज स्पीड काय आहे गाडीचा वगैरे असं आपण बरेचदा ऐकलेलं आहे. ठीक आहे, तर आपण बघू. आता बघा, संकेतला ह्या 5 पेपरमध्ये 5 विषयांमध्ये लिहिलेले गुण दिलेले आहेत. हा, ह्याची आपल्याला काढायची आहे सरासरी. तर आपण काय करू? 5ही पेपरमध्ये 5ही पेपरचे एकूण गुण समान असेल तेव्हाच आपण सरासरी काढू शकतो. ठीक आहे, 5ही पेपरचे एकूण गुण समान आहेत. हा, आणि आता हे आहे मिळालेले गुण. काय करू आपण? या मिळालेली गुणांची काय करायची? आपल्याला बेरीज करायची. काय बेरीज? काय येते? 5 आणि 2 6 19. ठीक आहे, आता आपल्याला काढायची आहे सरासरी. काय काढायची आहे? मिळाले सरासरी किती गुण मिळाले करायला काय करायचं? एकूण विषयांमध्ये मिळालेल्या गुणांची टोटल. ठीक आहे, ती 196. आणि पेपर किती होते? 5 पेपर आहे म्हणून 5 नी ह्याला भागायचं. काय आलं उत्तर? 4 9 45. 1 उरला 0.2. काय आली सरासरी? संकेतला किती मिळाले सरासरी गुण? 39.2. आपण पुढे जाऊन शेकडेवारी काढतो. शेकडेवारी पाहिलेलं आहे आपण, हो ना? हा, आता समजा एखादी गाडी आहे, ती पहिल्या एका तासात 80च्या स्पीडने गेली. पहिल्या एका तासात 80च्या स्पीडने गेली, नंतरच्या दुसऱ्या तासात 40च्या स्पीडने गेली आणि नंतरच्या तिसऱ्या तासात 50च्या स्पीडने गेली. हा, 3 तासामध्ये तिने किती अंतर कापलंय बघा? 8 आणि 4 12 आणि 5 17. किती अंतर गेली ती 3 तासात? 170. त्याची सरासरी स्पीड काढू आपण. आता काय करावं लागेल आपल्याला? तिघांची बेरीज केली आहे म्हणून कितीने भागावं लागेल? कितीने भागायचा? 3 ने भागायचा. बघा, 3 5 15, 2 उरले आणि 3 सख 18, परत 2 उरतात, परत 3 सख 18, असं काहीतरी त्याचं सरासरी येईल. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण सरासरी काढायची असते. सरासरीचं काय सूत्र होईल? सरासरी बरोबर दिलेल्या संख्यांची बेरीज. काय म्हणाल? दिलेल्या संख्यांची बेरीज भागीला दिलेल्या एकूण संख्या. ठीक आहे, सरासरीलाच आपण मध्यमान असं सुद्धा म्हणतो. ॲव्हरेज इंग्लिश मध्ये म्हणतात आणि ह्यालाच आपण दुसऱ्या शब्दात सांख्यिकी जेव्हा आपण शिकणार आहे, तेव्हा ह्यालाच काय म्हणतो? मध्यमान. ठीक, समजा आता तुम्हाला क्रमाने काही संख्या दिलेल्या आहेत. 11 छोट्या म्हणजे कमी, 11 12 13 या 3 संख्या दिलेल्या आहेत. त्याची सरासरी काय होईल बघा? काय होईल? आधी काय कराल? टोटल कराल. किती येईल टोटल? 36. सरासरी काय होईल? 36 भागीला 3. जोरात म्हणा सगळे. 36 भागीला 3. काय आली मग सरासरी? 12. ठीक आहे, याची बघा काय येईल? आता ह्या संख्या इथपर्यंत माहिती आहे आपल्याला बेरीज. 36 आणि 14 50 आणि 15 65. बरोबर? कितीने भागावं लागेल? संख्या किती आहेत? 5. किती आलं उत्तर? 13 पंचे 65. विषम आकडा आहे. संख्या किती दिलेली आहे? काय म्हणू आपण? जेव्हा दिलेल्या संख्या 3 5 7 9 13 म्हणजे जसं विषम आकडे किती दिले? 1 2 3 4 5. इथे किती दिले आहे? 1 2 3. आता इथे समजा 16 17 किती झाले इथे? आता किती संख्या झाल्या एकूण? 7. हा, जेव्हा ह्या पद्धतीने जेव्हा संख्या असतील तेव्हा काय दिसतंय तुम्हाला? आधी काय किती आलं होतं? जेव्हा या 16 आणि 17 नव्हत्या दिलेल्या तेव्हा कोणता आला होता? आपली सरासरी काय आली होती? 13. जेव्हा ती 11 12 13 ह्या दिलेल्या होत्या तेव्हा सरासरी काय आली होती? 12. म्हणजे काय होतं आहे जेव्हा अशा प्रकारच्या संख्या येतील
हा विषम संख्यांच्या याच्यानुसार, तेव्हा मधली संख्या हा त्याची सरासरी असते. ठीक आहे. जेव्हा संख्या क्रमाने दिलेल्या असतील तेव्हा मधली संख्या त्या संख्यांची सरासरी असते. ठीक आहे. आता समजा 11, 12, 13, 14 किंवा छोट्या संख्या घेऊन पाहू. 2, 3, 4, 5 या संख्या दिल्या. आता या 1, 2, 3, 4 आहे, 5 किंवा 7 किंवा अशा नाही. आता याच्यातून मधली संख्या कसं काढाल? आता इथे तुम्हाला पटकन काढता येईल का सरासरी? जेव्हा क्रमाने संख्या दिलेल्या असतील, कशा 3, 5, 7, 9, 13, 11 अशा पद्धतीने दिल्या असतील, तेव्हा तुम्ही त्याच्या मधली जी संख्या असेल ती आपली काय असेल? सरासरी. इथे किती दिले आहेत? 4. किंवा आता 2, 3, 4, 5, 6, 7 इथे किती आहेत? 6. ठीक आहे. आता काय कराल तुम्ही? याची आधी बेरीज करा. 3 आणि 2 5 आणि 4 9 आणि 5 14. बरोबर आहे. 14 ला कितीने भागाल? 4 ने भागाल. ठीक. 4 ने भागलं तर काय येईल? 4 त्रिक 12, 2 उरले 4 पंचे 20. काय आला याचा सरासरी? 3.5. ठीक. आता तुम्ही ह्या दोनची बेरीज करा. 3 अधिक 4 किती होतात? 7. आणि 7 ला जर 2 ने भागलं तर किती येतं? 3.5 येतं. इथे बघू. आता करा याची बेरीज. इथपर्यंत तर आहे आपल्याला 14 मिळालेलं. 14 आणि 6 20 आणि 7 27. 27 ला कितीने भागावं लागेल? एकूण संख्या किती आहे? 6. करा. 6 24 30 उरले. 6 पंचे 30. काय आलं ह्याचा सरासरी या संख्यांचा? 4.5. मधल्या संख्या कोणत्या आहेत याच्या? या 2 आहेत. मधल्या संख्या इकडून 2 सोडल्या, इकडे 2 सोडल्या. मधल्या किती आहे? 4 आणि 5. या दोनची बेरीज करा. किती? 9 ला 2 ने भागा. काय आलं उत्तर? 4.5. ठीक आहे. जेव्हा 3, 4, 5, 7 अशा पद्धतीने जर संख्या असतील, ह्या क्रमाने जर संख्या असतील, तेव्हा काय होत आहे? सरळ सरळ क्रमाने. तर सरळ सरळ काय होत आहे? मधली संख्या त्या संख्यांची सरासरी असते. पण जेव्हा 4, 6, 8 अशा वेळेस त्यांची सरासरी किती असेल? मधल्या ज्या 2 संख्या आहेत त्यांची सरासरी, त्यांची बेरीज करायची आणि त्याला 2 ने भागायचं. पूर्ण संख्यांची बेरीज करत बसायची गरज नाही. पण केव्हा? संख्या क्रमानेच असतील तेव्हा. ठीक आहे. किंवा क्रमाने असतील पण इकडे तिकडे दिलेल्या असतील. म्हणजे आधी 14 लिहिलं, मग 12 लिहिलं, तर आधी आपल्याला काय करावं लागेल? क्रम लावून घ्यावा लागेल. ठीक आहे. समजा आधी 14 लिहिलं, मग 13 लिहिलं, मग 12 लिहिलं, मग 15 लिहिलं. अजून एक राहील 11 लिहिलं. मग आधी काय करावं लागेल आपल्याला? ह्या सगळ्या संख्या क्रमाने लावून घ्याव्या लागतील. कसं? 11, 12, 13, 14, 15. सरासरी काय येईल मग याची? मध्ये कोणती संख्या येईल? 13. आणि आपली सरासरी काय असेल? 13 असेल. ठीक आहे. राहील लक्षात? तर आता विषम संख्या दिली आहे क्रमाने. जसं 1, 3, 5. ठीक. विषम संख्या आहेत या सगळ्या. विषम संख्या या क्रमाने दिल्या आहेत. याची सरासरी काढायला काय करू आपण? काढा. 5 आणि 3 8 आणि 1 9. 9 ला कितीने भागू? 1 2 3. कितीने भागू? काय आली मग याची सरासरी? 3. समजला? जर 1 3 5 7 9 9 मध्ये ह्या 2 संख्या ऍड करा. 9 7 16 9 25. 25 ला कितीने भागाल? किती संख्या आहे? 5. कितीने भागाल? 5 ने. 5 5 25. काय दिसतंय इथे तुम्हाला?
मधली संख्या सरासरी आलेली आहे. ठीक आहे. आता समजा ह्या 3 5 7 या संख्या दिल्या आहेत. एकूण संख्या समसंख्यी आहे ना. एकूण किती आहे 4 आहे. हा संख्या विषम आहेत लिहिलेल्या पण किती दिलेल्या आहेत 4 दिलेल्या आहेत. ठीक. मग आता बरोबर यांची बेरीज 3 आणि 1 4 आणि 5 9 9 7 16 ला भागा कितीने 4 ने. काय आलं उत्तर 4. आता इथे बघू 1 3 5 7 9 11. हा या दोन संख्या याच्यामध्ये वाढवायच्या आहे 16 मध्ये. 16 9 25 26 आणि 36 कितीने भागाल. एकूण संख्या किती आहे किती आहे एकूण संख्या 6. काय आलं उत्तर 6 आलं. जी की या 5 आणि 7 च्या मध्ये आहे. ही 4 या 3 आणि 5 च्या मध्ये आहे. ठीक आहे. आलं लक्षात. काय होतं या 5 आणि 3 8 8 ला 2 ने भागलं तर काय मिळतं आपल्याला 4. 7 आणि 5 12 12 ला 2 ने भागलं तर काय मिळतं आपल्याला. ठीक आहे. राहील लक्षात. काय काय म्हटलं आहे. जेव्हा विषम संख्या 3 5 7 9 अशा दिलेल्या असतील तेव्हा सरळ सरळ जो मध्ये असते संख्या ती त्या संख्यांची सरासरी असते. ठीक आहे. पण विषम संख्या जर 2 4 6 8 अशा याने दिलेल्या असतील तेव्हा काय होत आहे ज्या दोन मधल्या संख्या असतात त्याच्या दरम्यानची संख्या या आहेत दोन मधल्या संख्या त्याच्यामध्ये कोणती संख्या आहे समसंख्या 4. ठीक आहे. मग याची सरासरी काय असेल 4. हा आता किती मोठ्या संख्या देऊ द्या. आता मी तुम्हाला देते 11 13 15 17 19 आणि 21 किती संख्या आहे टोटल 6. यांची सरासरी काय मराठी सम विषम अंकी देते. 11 13 15 17 19 यांची सरासरी किती 15. कोणती येईल मधली संख्या या संख्यांची सरासरी आहे. आता इथे काय येईल 16. काय येईल 16. काय केलं तुम्ही 15 आणि 17च्या मधली. हा 15 आणि 17च्या मधली संख्या यांचं सरासरी असणार आहे. बघा एवढी मोठ्या संख्या दिलेल्या आहेत पण तुम्ही केली का बेरीज केली का नाही. काय सांगितलं तुम्ही पाहून सांगितलं. ठीक आहे. राहील लक्षात. राहतील हे लक्षात गोष्टी. काय काय करतोय आपण ते आता असं समसंख्यांचं पाहू. आता समजा 2 4 6 यांची सरासरी काय होईल. आपण 1 3 5 दिलेलं असताना पाहिलं काय आली होती सरासरी 3 आली होती. इथे काय येईल 4 येईल. बघा 4 आणि 2 6 आणि 6 12 12 ला 3 ने भागलं काय आली किती आले 4. आता समजा ह्याच आपण 2 4 6 8 घेतलं. आता काय येईल ह्याची 6 6 12 आणि 8 20 20 ला किती ने भागू 4 ने भागू. हा काय आलं उत्तर 5. ठीक. समजा 2 4 6 8 10 आणि 12. आता 20 मध्ये या दोन संख्या मिळून वाजून 30 40 42 टोटल संख्या किती आहे 6. काय आलं उत्तर. ठीक आहे. काय आलं काय 5 हे काय आहे याच्या मध्ये आहे 4 आणि 6 च्या मधली संख्या आहे 7 ही 6 आणि 8 च्या मधली संख्या आहे. समजला. काय करायचं आहे आपल्याला जेव्हा विषम अंकी असतील आपल्या दिलेल्या संख्या कशा असतील संख्या विषम समच असतील पण विषम म्हणजे जसं 3 5 7 अशा संख्या दिलेल्या असतील तर सरळ सरळ आपण मधली संख्या त्या संख्यांचं सरासरी म्हणून घेऊ शकतो. पण जर संख्या 2 4 6 8 अशा दिलेल्या असतील तर आपल्याला काय करावं लागेल
बाजूच्या संख्या सोडून मधल्या संख्यांचा आपल्याला सरासरी काढावा, त्या मधल्या संख्यांची सरासरी काढावी लागेल. ठीक आहे. किंवा सरळ सरळ समविषम दिलेले असताना त्या दोन मध्ये, म्हणजे जसं आता विषम मध्ये काय होत आहे, 1 3 5 आणि 7 याच्यामध्ये ह्या सगळ्या संख्या जर क्रमाने दिलेल्या संख्या जर सगळ्या विषम असेल तर त्यांची सरासरी कशी येते, येते सम. आणि आता इथे बघा, जर संख्या 3 5 7 अशा आहे तर सरासरी समच येईल. पण जेव्हा समसंख्या ह्या 4 6 8 अशा पद्धतीने असतील, अशा संख्येने असतील तर त्याची सरासरी कशी येताना दिसते आहे, विषम. बघा, दिलेल्या संख्या सम आहे पण किती आहे, 4. इथेही सम आहेत संख्या पण दिल्या किती आहे, 6. अशा वेळेस सरासरी कशी आली, 7, जी की विषम संख्या आहे. ठीक आहे, आलं लक्षात. सरासरीची आता कशाही पद्धतीने उदाहरणं आली तरी तुम्ही ह्या ट्रिक्स तिथे वापरायच्या आहेत. 1 2 3 4 या संख्या आपल्याकडे आहे. तुम्हाला माहिती आहे 1 ते 10 ची बेरीज 55 असते. 55 आणि 11 ची बेरीज किती होईल, 66. बरोबर. टोटल किती झाली मग याची, 66 ला कितीने भागू, कितीने भागू, एकूण संख्या 11 आहेत म्हणून 11 ने भागलं आणि आपली सरासरी आली 6. आहे का इथे ही सरासरी आहे, इकडच्या 5 सोडून इकडच्या 5 सोडून ही आहे आपली सरासरी. ठीक आहे. काय आता बघा, 11 आणि 1 किती, 11 आणि 1 12. याची सरासरी सुद्धा किती होते, सरासरी म्हणण्यापेक्षा याचा भागाकार किती होतो, 6. ठीक आहे. आता समजा अशा तुम्हाला खूप संख्या दिल्या मी 1 ते 50, किंवा तुम्हाला समजा असा प्रश्न आला की 1 ते 51 संख्यांची सरासरी किती, तर काय कराल तुम्ही, पहिला संख्या आणि शेवटची संख्या यांची काय कराल, बेरीज कराल आणि त्याला 2 ने भागाल, आली आपली सरासरी. सॉरी 51 किती, 26 आली. 1 ते 51 ची सरासरी किती मग, 26. ठीक आहे. आता तुम्हाला कोणत्याही विचारलं, समजा 21 ते 41 काढून पाहिला तर तुम्ही काय करायचं, पहिली संख्या शेवटची संख्यांची बेरीज किती होईल, 62 भागिले 2 किती आलं, 31. या 21 ते 41 संख्यांची सरासरी किती असेल, 31. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे मी नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओजचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. धन्यवाद.